मेळघाटातील अतिदुर्गम भागात अचानक सरप्राईज भेट देत मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले। धारणी तालुक्यातील बैरागड, रंगुबेली आणि हरदा गावासह जिल्हा परिषद हायस्कूल धारणी येथे सीओ संजीता मोहपात्रा स्वतः दाखल झाल्या। या भेटीदरम्यान ज्या ठिकाणी स्थिती समाधानकारक नव्हती त्या संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले। तसेच रंगुबेली व धारणी जिल्हा परिषद हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या आणि शिक्षकांशी संवाद साधला। शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत संजीता मोहपात्रा यांनी समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले। बैरागड उपकेंद्रालाही भेट देत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली, मात्र काही गंभीर तक्रारी आढळल्या नाहीत। भविष्यात तक्रार आल्यास निश्चितपणे योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। संपूर्ण दौऱ्यात सीओ मोहपात्रा यांनी अधिकारी, कर्मचारी आणि गावकऱ्यांसोबत थेट संवाद साधत प्रत्यक्ष समस्यांची माहिती घेतली। मोस्टली माझं मेळघाट दौरा सरप्राईज व्हिजिटच असतात। तर सकाळी 7 वाजता आपण अराउंड अचलपूरमधून निघालो होतो। त्यानंतर आपण डायरेक्टली बैरागड PHC आणि शाळेला व्हिजिट केला होता। तर मोस्टली माझं मेळघाट दौऱ्यामध्ये मला मागच्या वेळी असा अनुभव आला होता की लोक गैरहजर होते। ह्या दौऱ्याला मला तसंच आढळलं नाही आहे। स्पेसिफिकली मला हे प्रॉपर वाटते की ॲटलिस्ट नेमकी त्यांचा अर्ज तरी होता आणि ते अप्रूव्ड होता। तर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे शिक्षक किंवा हेल्थचे कोणी कर्मचारी उपस्थित नव्हते त्यांचा अर्ज होता। ग्रामपंचायत अधिकारी मला आज मिळाले नाही आणि व्हिडिओंना विचारल्यानंतर मला कळालं की त्यांचं आज त्यांनी इथे मीटिंग ठेवली होती म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत अधिकारी इथेच होते। गावामध्ये मला अस्वच्छता दिसली बैरागडमध्ये, ज्याच्यासाठी मी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सांगितलेले आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी कारवाई करावी। आणि शाळामध्ये मला बैरागड आणि दुसरा आपण शाळा गेलो होतो रंगुबेलीला। रंगुबेली खूपच आतमध्ये शाळा होती, पण तिथचे मुलं इतके सुंदर होते आणि त्यांचं जे मॅथ्समध्ये विचारा किंवा इंग्लिशमध्ये विचारा त्यांचं कथन आणि लेखन खूप चांगलं होतं। ते मला खूप जास्त आवडलं। आणि आपला दुसरा एक शाळा मी हरदामध्ये गेले होते। हरदा आहे। हरदामध्ये आपण शाळा व्हिजिट केलं होतं। तिथे मुलांचं शैक्षणिक गुणवत्ता मला काही प्रॉपर वाटली नाही। त्या अनुषंगाने ते दोन्ही शिक्षकांना मी सपोज नोटीस देणार आहे आणि त्यांच्याकडून खुलासा घेणार आहे। तर मोरऑल आज धारणीमध्ये पण येऊन ह्या शाळा भेट दिल्यानंतर पण ही शाळा मला खूपच आवडली। मुलं खूप ॲक्टिव्ह आहेत। कुठल्या शाळामध्ये मुलांची ॲक्टिव्हिटी कसं असते, जे स्मार्ट असतात की नाही, कॉन्फिडंट असतात की नाही, त्यामधून कळते की शिक्षकांचं कसं त्याकडे वातावरण आहे आणि कसं शिक्षण चालू आहे। तर मोरऑललेस आजचा माझा दौरा थोडा सक्सेसफुल वाटला मला। थोडा शिस्तता आहेत, पण ग्रामपंचायतमध्ये गावामध्ये थोडीशी शिस्तता अजून लावावं लागते। तर त्यासाठी बैरागड उपकेंद्र मॅडम त्याच्याबद्दल भरपूर आम्हाला फोन येतात। तिथं डॉक्टर राहत नाही उपस्थित, पेशंटला व्यवस्थित इलाज मिळत नाही तिथं। बैरागड PHC मध्ये तर दोन्ही MO तिथेच वसवास करतात। त्यांच्या व्हिजिट क्वार्टरमध्ये आज गळती होत होती म्हणून ते मला त्यांच्या क्वार्टरमध्ये पण घेऊन गेले होते। सध्या NHMचे स्ट्राईक असल्यामुळे तिथे आरोग्य सहायिका नव्हते, तर त्याच्यासाठी लोकांचे खूप तक्रार होते की आम्हाला 1-1 तास उभी व्हावं लागते इंजेक्शनसाठी। तर ते तरी आज NHMचे संप मिटलेले आहेत। तर मला वाटते उद्यापासून ते अडचण पण त्यांची दूर होऊन जातील। बाकी तिथे स्पेसिफिकली लोकांचं तसं काही कंप्लेंट नव्हता, जरी असेल तर आम्ही तसं कारवाई करू। धन्यवाद।